नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 9 उष्णता हीट या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला हो की नाही. आपण काय पाहिलं मुलांनो मागच्या भागामध्ये? तर आपण पाहिलं की उष्णतेचे संक्रमण कसे होते. म्हणजे उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय? तर उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे ह्याला काय म्हणतात? उष्णतेचे संक्रमण म्हणतात. आणि उष्णतेच्या संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. कुठले? तर उष्णता वहन, उष्णता अभिसरण आणि उष्णता प्रारण. तर ह्या आपण मागच्या भागामध्ये उष्णता म्हणजे उष्णता वहन हे याचा आपण अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण द्रव पदार्थामध्ये उष्णतेचे कसे संक्रमण होते किंवा म्हणजेच अभिसरण याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर उष्णतेचे अभिसरण याचा आपण अभ्यास करण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करून पाहूया. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल हे आपण पाहूया. तर त्याच्यासाठी एक चंचुपात्र लागणार आहे. बघा या स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला चंचुपात्र आहे. पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे आहेत, बर्नर आणि पाणी. तर कृती काय करायची? तर एका चंचुपात्रामध्ये पाणी घ्यायचं. काय घ्यायचं? चंचुपात्रामध्ये पाणी घ्यायचं. त्याला बर्नरच्या साहाय्याने उष्णता द्यायची. कशाच्या साहाय्याने? बर्नरच्या साहाय्याने उष्णता द्यायची. आणि पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे सुद्धा त्यात टाकायचे. आणि मग चंचुपात्रातील पाण्याकडे आपण लक्ष द्यायचं, म्हणजे ऑब्झर्वेशन करायचं काय होतंय त्या पाण्यामध्ये. तर त्याच्यावर काय होतं? तर पाण्यात खालून वर व पुन्हा खाली येणारे प्रवाह दिसतात. काय? पाण्यात खालून वर आणि पुन्हा वरून खाली येणारे प्रवाह दिसतात. पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर काय होतं? तळालगतचे पाणी गरम होतं. आपण जेव्हा उष्णता देतो कुठल्याही म्हणजे पाण्याला आहे तर काय होतं? तळागतचे पाणी गरम होतं व त्याची घनता कमी असल्यामुळे काय होतं? ते वरील भागाकडे जातं. काय होतं? गरम पाण्याची घनता कमी होते. मग ते काय होतं? खालचं गरम पाणी कुठे जातं? वरती जातं. मग त्याची जागा कोण भरून घेतं? तर थंड पाणी घेते. कोण? थंड पाणी घेते. आणि तर पोटॅशियम परमॅंगनेटमुळे हे लाल जांभळे प्रवाह लगेच ओळखता येतात. मग अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होते आणि तेव्हा त्या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. आता आपण एकदा स्क्रीनवर त्या म्हणजे उष्णतेचे अभिसरण चंचुपात्रामध्ये कसे प्रवाह दिसतात हे आपण एकदा पाहूयात. हे बघा, हे कसे असे लाल जांभळ्या म्हणजे रंगाचे प्रवाह आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे काय झालं? म्हणजे तर आपण जेव्हा उष्णता दिली तेव्हा काय झालं ह्याचं? तर ह्याला तळागतच्या पाणी गरम होतं आणि मग पाण्याची घनता कमी असल्यामुळे काय झालं? तर हे गरम पाणी वरती जातं आणि वरचे थंड पाणी परत खाली येतं. आणि मग हा प्रवाह आपल्याला कशामुळे दिसतोय? तर तो पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे टाकल्यामुळे तो प्रवाह आपल्याला स्पष्ट दिसतोय. मग अशा प्रवाहाद्वारे जे उष्णतेचे संक्रमण होते त्याला काय म्हणतात? तर उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. तर हे उष्णतेचे अभिसरण हे द्रव आणि वायू पदार्थातच होतं. काय? उष्णतेचे अभिसरण हे द्रव आणि वायू पदार्थांमध्येच होते आणि अभिसरण होण्यासाठी म्हणजे माध्यमाची गरज लागते. काय? अभिसरणासाठी माध्यमाची गरज लागते. आता आपण काय पाहणार आहोत? तर घनता व अभिसरणाचा संबंध कसा आहे? काय? तर घनता आणि अभिसरणाचा संबंध कसा आहे हे आपण पाहणार आहोत. पण हे पाहण्यासाठी सुद्धा मुलांना आपल्याला एक छोटासा प्रयोग करावा लागेल. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य पाहिजे? तर परीक्षा नळी, टेस्ट ट्यूब, परीक्षा नळी, बर्फाचे खडा, स्टीलची जाळी, मेणबत्ती आणि बर्नर. तर कृती काय ह्याच्यामध्ये? तर परीक्षा नळीमध्ये पाणी घ्यायचं. काय घ्यायचं? परीक्षा नळी जी टेस्ट ट्यूब असते त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं. स्टीलच्या जाळीमध्ये काय झालं? बर्फाचा एक तुकडा गुंडाळून तो परीक्षा नळीत टाकायचा. काय? स्टीलच्या जाळीमध्ये एक बर्फाचा तुकडा गुंडाळून परीक्षा नळीत सोडायचा. मग तो बर्फाचा तुकडा कुठे जाईल? तर तो टेस्ट ट्यूबच्या म्हणजे त्याच परीक्षा नळीच्या तळाशी जाईल. आणि मग चिमट्याने परीक्षा नळी पकडून तिरकी धरून तिच्या वरच्या भागाला उष्णता द्यायची. आता आपल्याला तळाशी उष्णता द्यायची नाहीये, तर कुठे द्यायची आहे उष्णता? आपल्याला वरच्या भागामध्ये. मग त्या भागातील पाणी उकळू लागतं. उष्णता दिल्यामुळे काय होणार? तिथे पाणी उकळू लागेल, पण वरच्या भागामध्ये. तेव्हा आणि नंतर उकळायला पाणी लागलं तर मग आपण उष्णता देणं बंद करायचं. काय करायचं? उष्णता देणं बंद करायचं. आणि तळाशी असणाऱ्या बर्फाच्या खड्यांचं निरीक्षण करायचं की ते खड्यांचं काय होतंय. आपण ज्या जाळीत गुंडाळलेले जे खडे आहेत त्यांचं आपण निरीक्षण करायचं. तर त्या खड्यांचं काहीच होत नाही, म्हणजे त्याला उष्णता दिल्यामुळे त्याच्यावर कोणताच परिणाम
होत नाही, कारण तिथे तर आपण उष्णता दिलेलीच नाही. आपण टेस्ट ट्यूबला परीक्षण नळीला वरच्या भागाला उष्णता दिली. वरच्या भागाला उष्णता दिली तरी ती तळापर्यंत पोहोचत नाही, कारण तिथे तळाशी असलेला बर्फाचा तुकडा तसाच राहतो, त्याच्यामध्ये काहीच फरक दिसत नाही. वरती जरी उष्णता दिली तरी सुद्धा असं होतं. कारण का तर पाण्याच्या वरच्या भागाला जर उष्णता दिली असता उष्णतेमुळे गरम झालेले पाणी खाली नाही जाऊ शकत, म्हणजे त्यामुळे अभिसरण क्रिया घडत नाही. काय होतं तर पाण्याच्या वरच्या भागाला जरी उष्णता दिली असता उष्णतेमुळे गरम झालेले पाणी खाली जाऊ शकत नाही. अभिसरणामध्ये आपण काय पाहिलं तर आपण जेव्हा तळालगत म्हणजे पाण्याला जेव्हा उष्णता देतो, पाण्याला जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा तळागतचे पाणी पहिलं गरम होतं आणि मग त्याची घनता काय होते कमी होते, आणि मग घनता कमी झाल्यामुळे काय होतं तर ते पाणी वरती जातं. हे अभिसरणामध्ये कळलं. आणि मग काय होतं वरचं पाणी खाली येतं. पण इथे काय केलं आपण, इथे त्या टेस्ट ट्यूबला म्हणजे वरती उष्णता दिली पाण्याला, तरी पण ते तळाशी असलेला बर्फाचा तुकडा त्याला काहीच झालं नाही, तो तसाच्या तसाच दिसतोय. असं होतं कारण पाण्याच्या वरच्या भागाला उष्णता दिली असता उष्णतेमुळे गरम झालेले पाणी खाली जाऊ शकत नाही, व त्यामुळे अभिसरण क्रिया घडत नाही. अभिसरण क्रिया ही द्रव पदार्थ किंवा वायू पदार्थांमध्येच होते. आता आपण उष्णतेचे वहन मागच्या भागात बघितले, आता उष्णतेचे अभिसरण पण आपण आजच्या भागामध्ये पाहिलं. अभिसरण द्रव पदार्थामध्ये कसे उष्णतेचे संक्रमण होते हे आपण पाहिले. तर आता आपण काय पाहणार आहोत तर उष्णतेचे प्रारण. काय उष्णतेचे प्रारण. तर उष्णतेचे प्रारण म्हणजे काय तर कोणतेही माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. काय तर कोणतेही माध्यम नसताना, माध्यम नसते तरी पण होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास काय म्हणतात तर प्रारण असे म्हणतात. आपण आता उष्णतेचे प्रारण तुम्हाला समजण्यासाठी आपण एक छोटा प्रयोग करूया. चालेल, चला मुलांना आपण आता प्रयोग करूया. ना त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे माहिती आहे का, एकच मेणबत्ती लागणार आहे. बाकी काही जास्त साहित्य नाही आहे. एक मेणबत्ती पेटवून उभी करायची आहे आणि मग तिच्या दोन्ही बाजूनी तळहात दूर धरायचे, म्हणजे आपण असे दोन्ही बाजूला असे तळहात समोर त्याच्या धरायचे आहेत. हात थोडे थोडे जवळ आणायचे आहेत. मग काय होतं आपले हात गरम झाल्यासारखे जाणवतील. आपण घरात पण जर शेकोटी वगैरे जेव्हा आपण पेटवतो तेव्हा आपण असे आपले हात म्हणजे असे हात पकडून उभे राहतो ना, आपण दोन्ही तळहात आपण असे धरून शेकोटी समोर आपण उभे राहतो किंवा बसतो. मग त्यावेळी पण काय होतात आपले हात गरम होतात की नाही गरम. मग तुम्ही शेकोटी जवळ किंवा सकाळी आपण कोवळ्या उन्हात पण बसतो तेव्हा पण आपलं शरीर सुद्धा थोडंसं म्हणजे असं गरम झाल्यासारखं जाणवतं. म्हणजेच काय होतं हे की प्रारण, उष्णतेचे प्रारण म्हणजे कोणतेही माध्यम नसताना सुद्धा उष्णतेचे संक्रमण होते त्याला काय म्हणतात उष्णतेचे प्रारण. आता मुलांना तुम्हाला माहितीच आहे आपलं सूर्य आपल्यापासून किती किलोमीटर आहे, म्हणजे लाखो किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे किती तर लाखो किलोमीटर अंतरावर आहे. सूर्य व पृथ्वी दरम्यान हवाही नाही आहे. काय सूर्य व पृथ्वी दरम्यान हवाही नाही आहे. हा हवेचा तर केवळ पृथ्वी लगतच आहे, माहिती आहे ना, म्हणजे जी हवा आहे ती पृथ्वी लगतच आहे. सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान हवाही नाही आहे. तरी ही उष्णता आपल्यापर्यंत कशी येते सांगा बरं. तर काय माध्यम तर कोणतेच नाही आहे ना, कोणतेच माध्यम नसतानाही उष्णता संक्रमित होते. तरी पण आपल्याला सूर्यापासूनची उष्णता मिळतेच की नाही. आणि माध्यम नसताना होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. काय तर माध्यम नसताना होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. मुलांनो आपण आता मागे पाहिलंच, काय पाहिलं आपण तर एखाद्या पदार्थाची म्हणजे उष्णतेचे प्रारण शोषून घेण्याची क्षमता हे त्याच्या रंगावर आणि अंगभूत असलेल्या गुणधर्मांवर अवलंबून असते. आता हे पाहण्यासाठी काय करायचं आपण एक छोटासा प्रयोग करावा लागेल आपल्याला. मग त्याच्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागेल ते आपण आता पाहूया. तर ॲल्युमिनियमचे एकसारख्या आकाराचे 2 डबे लागतील आपल्याला आणि सारखेच काचेचे लहान ग्लास लागतील, पाणी, तापमापी आणि काळा रंग. तर कृती काय करायची तर एका डब्याला बाहेरून काळ्या रंगाने रंगवायचा आणि त्याला वाळू द्यायचा आणि दुसरा तसाच ठेवायचा. नंतर दोन्ही डब्यांमध्ये समान तापमानाचे पाणी भरलेले एक ग्लास ठेवून द्यायचं. म्हणजे त्या डब्यामध्ये काय करायचं समान तापमान असलेलं पाणी एका डब्यामध्ये ज्याला आपण काळा कलर लावलेला आहे त्या डब्यामध्ये आणि दुसरा ॲल्युमिनियमचा डब्बा आहे त्याच्यामध्ये ते पाणी ठेवून द्यायचं आणि झाकण लावायचं आणि हे दोन्ही डबे उन्हात ठेवायचे.
काय, हे दोन्ही डबे उन्हात ठेवायचे. उन्हात 2 तास ठेवल्यानंतर या दोन्ही डब्यामधील ग्लासातील पाण्याचे तापमान मोजायचे. काय, तापमान मोजायचे. मग त्या 2-3 तासानंतर असं म्हणजे आपल्याला दिसून येतं की आपलं म्हणजे जो काळ्या रंगाचा जो डब्बा असतो त्याच्यामधलं पाणी, त्याच्यामध्ये जे ग्लास ठेवलेलं असतं ते पाणी गरम झालेलं असतं. कोणाच्या तुलनेने, तर दुसरा जो ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये पण जे ग्लासभर पाणी ठेवलेलं आहे त्याच्या मानाने काळ्या रंगाच्या डब्यामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे ते जास्त गरम असतं. कारण का, तर काळा रंग उष्णता जास्त शोषून घेतो. काय, तर काळा रंग किंवा गडद रंग उष्णता जास्त शोषून घेतात. मुलांना तुम्हाला माहिती आहे का, म्हणून आपल्याकडे इथे जेव्हा आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये आपण व्हाईट कपडे घालतो, म्हणजे सफेद रंगाचे कपडे घालतो. आणि हिवाळ्यामध्ये आपण कसे कपडे घालतो, तर काळ्या किंवा गडद रंगाचेच कपडे घालतो. कारण का, उन्हाळ्यामध्ये काय होतो, काळा रंग उष्णता जास्त शोषून घेतो, त्यामुळे आपल्याला जास्त गरमी होते. म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे घालत नाही, परंतु हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण होण्यासाठी काय करतो, आपण काळ्या रंगाचे कपडे घालतो. कारण का, काळा रंग उष्णता शोषून घेतो. आता तुम्हाला माहिती आहे का, राजस्थानमध्ये किंवा म्हणजे बऱ्याचशा म्हणजे घरं जी आपली असतात, बंगले वगैरे, तर त्याला आपण बाहेरून गडद रंग देत नाहीत. तर का नाही देत, तर त्या गडद रंग जर दिला तर काय होतं, त्याच्यामुळे तो गडद रंग उष्णता जास्त शोषून घेतो, त्यामुळे भिंती सुद्धा गरम होतात आणि मग घरातले तापमान सुद्धा वाढते आणि मग आपल्याला जास्त गरमी होते. म्हणून आपण नेहमी बाहेर म्हणजे व्हाईट रंग वगैरे देतो. कळलं का तुम्हाला उष्णतेचे प्रारण म्हणजे काय, आणि काळा रंग काय करतो, उष्णतेचे म्हणजे उष्णता जास्त तो शोषण करून घेतो. म्हणून आपण काळ्या रंगाचे कपडे उन्हाळ्यात वापरत नाही. तर आज आपण काय शिकलो मुलांनो, तर उष्णतेचे संक्रमण, द्रव पदार्थामध्ये उष्णतेचे संक्रमण कसे होते, म्हणजे उष्णतेचे अभिसरण, ह्याचा आपण अभ्यास केला. तर कसे होते अभिसरण म्हणजे काय, तर काय होतं, आपण जेव्हा पाण्याला आपण जेव्हा उष्णता देतो तेव्हा काय होतं, तर तळाचे पाणी काय होतं, ते गरम होतं आणि गरम झाल्यामुळे काय होतं, तर पाण्याची घनता कमी होते आणि मग हे पाणी वर जाते आणि मग वरचे पाणी कुठे येते, खाली येते. मग या प्रवाहाद्वारे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास काय म्हणतात, तर अभिसरण असे म्हणतात. आणि अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. अभिसरण हे द्रव आणि वायू पदार्थातच होते. आणि आपण कुठलं पाहिलं दुसरं, तर प्रारण, उष्णतेचे प्रारण म्हणजे माध्यम नसतानाही उष्णतेच्या संक्रमण जे होतं, म्हणजे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास काय म्हणतात, तर उष्णतेचे प्रारण असे म्हणतात. आपण पुढच्या भागात ह्याच पाठाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.